जेव्हा फळ प्राप्त होतं तेव्हा तृप्ती होते. आपण दुधाचं दही केलं आणि दह्याला आपण घुसळवलं, त्याला घुसळवलं जोपर्यंत लोणी येत नाही तोपर्यंत फळ प्राप्त नाही, ते घुसळणारच आहे. मंथुनी नवनीता तैसे घे अनंता, वाया व्यर्थ कथा सांड. तुम्हाला जर परमेश्वराला प्राप्त करायचंय, परमेश्वराची प्राप्ती म्हणजे तुमच्या आतमध्ये जो परमात्मा आहे त्याचा अंश आहे त्याच्यापर्यंत आपण पोहोचलो पाहिजे. म्हातारा झाला ना माणूस, त्याचाच हात त्याच्या डोक्यापर्यंत जात नाही, त्याचाच हात त्याच्या तोंडापर्यंत जात नाही, मग त्याला दुसऱ्याला खाऊ घालावं लागतं. हवा आहे बाहेर पण आतमध्ये जात नाही, मग व्हेंटिलेटरचं मशीन लावावं लागतं, बाहेरून हवा आतमध्ये ढकलावी लागते. म्हणजे हे जे शरीर आहे त्याच्यापर्यंत देखील पोहोचणं एवढं सोपं नाही. मग आता शरीरापर्यंत पोहोचणं जर एवढं अवघड आहे तर मनापर्यंत पोहोचणं ते तर अमूर्त आहे, ते निराकार आहे, त्याला आकारच नाही. आकारापर्यंत पोहोचणं आम्हाला अवघड आहे. मनाला स्पर्श करणं, मनावर नियंत्रण मिळवणं, नंतर प्राणांना पोहोचणं, काय एवढं सोपं आहे का ते? सोपं नाहीये ते. म्हणून सुरुवात शरीरापासून. एक लक्षात घ्या, या तिथींचा जो अभ्यास आहे हा शाश्वत आहे. बाकी तुम्ही जे इसवी सन वगैरे मोजता 2026 हे आत्ता सुरू झालेलं आहे. तिथीनुसार जे अभ्यास आहे हा हजारो वर्षांपूर्वीपासून लक्षामध्ये. आणि म्हणून तिथी जी आहे ती या ब्रह्मांडामधील जी आमची स्थिती आहे त्या स्थितीचं काय करते, वर्णन करते. मग त्या तिथीनुसार भौगोलिक घटना घडतात आणि त्या भौगोलिक घटनांचाच परिणाम कोणावर होतो, आमच्या. कारण हा बी एक भूगोल आहे, हा बी फिरतोय ना, घरी जा, ऑफिसला जा, गावाला जा, शाळेत जा, हा बी गोल फिरतो इकडे तिकडे. म्हणजे आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे, वेळेबद्दल आम्ही बोलतो तेव्हा पहिलं तर का नवीन वर्ष पाहिजे, हे त्याचं कारण आहे ह्या भौगोलिक परिस्थितीला काय आहे, अनुरूप. जर नव्याने सुरुवात करायची तर थंडीमध्ये जीवन थंड झालेलं असतं, स्थिर झालेलं असतं, गर्भधारणेचा काळ असतो. आणि खऱ्या अर्थाने बहराचा जो काळ आहे, वसंत ऋतू, ज्याला ऋतूंचा राजा असं म्हणतो, म्हणजे फेब्रुवारी आणि मार्च या महिन्यामध्ये जेव्हा होळी झाली ना तिथून पुढे सुरुवात झाली. ह्या वसंत ऋतूमध्ये तुम्ही जर पाहिलं तर सगळीकडे ह्या निसर्ग, ही प्रकृती काय करते, बहरामध्ये आली. तुम्हाला सुद्धा बहरून येण्याची ही सर्वात मोठी काय आहे, चांगली संधी. मग सद्गुरू काय म्हणतात की जर ही वेळ अनुकूल आहे आणि तुम्ही पण प्रकृतीचा एक हिस्सा आहात, तर तुम्ही पण या झाडासारखं, फुलांसारखं, फळांसारखं बहरलं पाहिजे. मग तुम्ही इतर वर्षभर बहरू शकत नाही का? बहरू शकता ना, बहरण्याची काही समस्या नाहीये, पण तुम्हाला खूप शक्ती लावावं लागेल, खूप तुम्हाला साधना दीर्घकाळ करावी लागेल. आणि एवढं करूनही तुमची साधना व्यर्थ जाण्याची काय शक्यता आहे, तुम्हाला आता ती सहज साध्य होऊ शकते. आपल्याला एक कळणं गरजेचं आहे की माणूस म्हणून आम्ही जन्माला आलो, माणसाच्या जीवनामध्ये जे एक तृप्ती पाहिजे, माणसाच्या जीवनामध्ये एक समाधान पाहिजे, आणि ते स्वतःपुरतं झालं पण दुसऱ्यांसाठी आपल्याकडे काहीतरी उत्साह पाहिजे, आनंद पाहिजे. मग तो आनंद देण्यासाठी तुम्ही आनंदी पाहिजे. तुम्ही जर आनंदी असाल तर तुमच्या जीवनाला काय आलेले, बहर आलेले. अहो मोराकडे बघा, जेव्हा पाऊस येतो तो काय करतो, नाचू लागतो. पावसा नावाचा पक्षी मोठमोठ्याने आवाज करू लागतो, त्याला चातक असं पण म्हणतात. म्हणजे जेव्हा हा निसर्ग बहरून येतो तेव्हा ह्या प्राण्यांना सगळ्यांना कळतं. ह्या प्राण्याला का कळत नाही? कारण ह्या प्राण्याने स्वतःच्या जीवनामध्ये मेंदू नावाच्या अवयवाबरोबर खेळ करून त्यांनी एक गुंता तयार केला आणि त्या गुंत्यामध्ये तो एवढा गुंतलेला आहे की त्याला आपलं अस्तित्व काय आहे, आपलं जीवन काय आहे, आपल्या ह्या जीवनाचा आनंद काय आहे आणि कशासाठी हा सगळा अट्टाहास आहे ह्याच्यापासून तो पूर्ण भरकटून गेला. तुम्हाला हे कळणं गरजेचं आहे की जेव्हा तुमच्या जीवनाला फळ येतं तेव्हा तुम्ही सर्वांचे असता. बघा, फळ आलेलं झाड सगळ्यांना आवडतं, वांजोटं झाड कोणाला आवडत नाही, त्याला कोणी दगड पण मारित नाही. तुम्हाला लोक दगड मारताय म्हणजे तुम्हाला काय आलेले, कडू असतील, गोड असतील, पण आलेले फळं आलेले. वांज लागण्यापेक्षा कडू फळ पण चालेल, काही अडचण नाही. ते कुठल्या तरी आजारावर औषध असेल. संत कबीरदास असं म्हणतात की बडा हुआ तो क्या हुआ, जैसा पेड़ खजूर, जो सावली पण देत नाही त्याच्या खाली सावली पण पडत नाही आणि पक्ष्यांना त्याचं फळ बी खाता येत नाही. फळ एवढं उंच लागतं की माणूस खाऊ शकत नाही आणि त्याला सावलीच नसते म्हणून पक्षी बसत नाही लक्षामध्ये. म्हणजे ही विडंबना आहे माणसाच्या जीवनात. तर तुमचं जीवन जर त्या खजुराच्या पेडासारखं जर असेल तर ते व्यर्थ आहे. म्हणून तुम्हाला काय लागले पाहिजे, फळ लागलं. फळ लागलं पाहिजे म्हणजे तुम्ही स्वतःचं जीवन कसं बनवलं पाहिजे, तुम्ही किती श्रीमंत आहात, कोणत्या पदावर आहात, तुम्ही काय काम करता आहात, तुम्ही कसे दिसता, सुंदर आहात, काळे आहात, गोरे आहात, स्त्री आहात, पुरुष आहात, गरीब आहात, श्रीमंत आहात, लहान आहात, मोठे आहात, काही फरक पडत नाही. तुम्ही आनंदी आहात का हे फार महत्वाचं. तुम्ही आनंदी जर असाल आणि तुमचा प्रत्येक क्षण जर उत्सवात असेल तर तुमच्या जीवनाला काय आलेलं आहे, फळ आलेलं आहे. हे त्याचं लक्षण आहे. तुम्हाला सर काय फळ आलं पाहिजे आमच्या जीवनाला, आनंदाचं आणि शांतीचं फळ आलं, सेवेचं फळ आलं. आणि म्हणून सद्गुरूंना सांगावं लागलं की आता वेळ आहे, या वसंत ऋतूमध्ये ही सगळी प्रकृती तुम्हाला सहकार्य करण्यासाठी अनुकूल आहे. तर तुम्ही काय करा, तुमचं जीवन बहरून आणा. मग जीवन बहरून आणण्यासाठी काय गरजेचं आहे, सात्विक आहार घ्या, सदाचाराने वागा, सत्य वचन बोला, सत्संग करा, सुविचार करा, सन्मार्गावर चला, सत्पात्री दान करा आणि तुमचा स्वतःचा सुस्वभाव बनवा. सुमनम सोबत राहा. तुम्हाला ज्यावेळेस सत्यम शिवम सुंदरम कळेल तेव्हा समजायचं आपलं जीवन काय झालंय, बहरून आलेलं आहे. आणि मग असं बहरून आलेलं जीवन जे आहे हे परिवर्तनाशिवाय होऊ शकत नाही असं सद्गुरू म्हणतात. मग परिवर्तन म्हणजे काय, जेव्हा तुम्ही दुधाचं दही कराल, दह्याचं लोणी काढाल आणि त्याला उकळवाल तेव्हा तुमचं जीवन काय होणार आहे, शाश्वत होणार आहे. मग तसंच माणसाचं आहे. मित्र हो, एक यशस्वी जीवन
आणि एक सफल जीवन याच्यामध्ये अंतर आहे. हा शब्दांचा खेळ नाही आहे. यश वेगळं तुमच्या जीवनामध्ये आणि तृप्ती वेगळी. जेव्हा फळ प्राप्त होतं तेव्हा तृप्ती होते. आपण दुधाचं दही केलं आणि दह्याला आपण घुसळवलं, त्याला घुसळवलं जोपर्यंत लोणी येत नाही तोपर्यंत फळ प्राप्त नाही आहे. ते घुसळणारच आहे. मंथुनी नवनीता तैसे घे अनंता, वाया व्यर्थ कथा सांडू. तुम्हाला जर परमेश्वराला प्राप्त करायचं आहे, अध्यात्मामध्ये म्हटलं जातं की परमेश्वराची प्राप्ती झाली पाहिजे. परमेश्वराची प्राप्ती म्हणजे तुमच्या आतमध्ये जो परमात्मा आहे, त्याचा अंश आहे, त्याच्यापर्यंत आपण पोहोचलो पाहिजे. म्हातारा झाला ना माणूस, त्याचाच हात त्याच्या डोक्यापर्यंत जात नाही, त्याचाच हात त्याच्या तोंडापर्यंत जात नाही. मग त्याला दुसऱ्याला खाऊ घालावं लागतं. हवा आहे बाहेर पण आतमध्ये जात नाही. मग व्हेंटिलेटरचं मशीन लावावं लागतं, बाहेरून हवा आतमध्ये ढकलावी लागते. ब्लड प्रेशर लो झालं तर ते बाहेरून ते वाढवावं लागतं. म्हणजे हे जे शरीर आहे त्याच्यापर्यंत देखील पोहोचणं एवढं सोपं नाही आहे. मग आता शरीरापर्यंत पोहोचणं जर एवढं अवघड आहे तर मनापर्यंत पोहोचणं, हो ते तर अमूर्त आहे, ते निराकार आहे, त्याला आकारच नाही आहे. आकारापर्यंत पोहोचणं आम्हाला अवघड आहे सर, बरोबर आहे ना. समजा शरीर तुमचं आजारी पडलं तर तुम्हाला कारण सापडतं का? सापडतं, काहींना सापडतं, पण ते दूर करण्याची जी मेहनत आहे, जी साधना आहे, ती करायची तयारी आहे का? नाही आहे. म्हणजे एवढे हातबल आहे आम्ही. मनाला स्पर्श करणं, मनावर नियंत्रण मिळवणं, नंतर प्राणांना पोहोचणं, काय एवढं सोपं आहे का ते? सोपं नाही आहे ते. म्हणून सुरुवात शरीरापासून आहे. आज गुढीपाडवा आहे, म्हणजे भारतीय तिथीनुसार नवीन वर्षाची सुरुवात आहे. दुर्दैवाने आपण इंग्रजांनी राज्य केल्यापासून त्यांनी आपल्या संस्कृतीवरती फार मोठ्या प्रमाणामध्ये हल्ला केला आणि आपण आजही त्याचे परिणाम भोगतो आहोत. आम्ही नवीन वर्ष जानेवारीला सुरू करतो, परंतु नवीन वर्ष खरं जो चैत्र महिन्याचा पहिला दिवस असतो, मराठी वर्ष ज्यांना आपण म्हणतो, त्या पहिल्या दिवशी तिथीनुसार नवीन वर्ष सुरू होतं. पण नवीन वर्ष सुरू होण्याचं कारण काय? कारण आजचा हा जो दिवस आहे हा वसंत ऋतूचा मध्य आहे. म्हणजे ही प्रकृती नुकतीच थंडीमधून काय आलेली आहे? बाहेर आलेली आहे. आपण ज्या गोलार्धामध्ये राहतो, ज्या आशिया खंडात राहतो आणि ज्या देशामध्ये राहतो, त्या देशाने आपल्याला अनुकूल अशा प्रकारचं एक तिथीचं शास्त्र निर्माण केलेलं आहे. आपण बघतो सर्व शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये मृग नक्षत्रामध्येच पेरणी का बरं करतात? मरकबी जरी असलं तरी त्या नक्षत्रामध्ये काय होतं? उगून येतं. का बरं? कारण वातावरण अनुकूल असतं. ही पृथ्वी, ही माती, ही हवा, हा पाऊस, हे सर्व अशा अवस्थेमध्ये असतात की त्या बीजाला अंकुरणासाठी आवश्यक असलेली सर्व सुविधा तिथं उपलब्ध असते. मरकबी सुद्धा उगून येतं, किडलेलं बी सुद्धा उगून येतं. अनुकूल वातावरण आहे. मग त्याचे अनुकूल वातावरण आहे का? कारण तिथी आहे. ज्याप्रमाणे प्रभू श्री रामचंद्रांच्या जन्माचं वर्णन आहे तिथीनुसार, तर शास्त्र असं सांगतं की त्या तिथीनुसार तुम्ही जर त्यावेळच्या चंद्र, सूर्य, पृथ्वी आणि तारे यांचे जर आपण स्थितीचं वर्णन केलं, कारण तिथीमध्ये त्या ग्रहगोलांच्या स्थितीचं वर्णन असतं. आज अमावस्या संपली सकाळी, म्हणजे पृथ्वी, सूर्य आणि चंद्र यांची एक विशिष्ट काय आहे? स्थिती आहे. भूगोलशास्त्रामध्ये ह्या तिथींची अवस्था जी आहे ही हजारो लाखो वर्षांपूर्वी कशी होती आणि आणखीन लाखो वर्षांनंतर कशी होणार आहे हे सगळं निश्चित आहे. कारण त्यांची गती आणि त्यांची स्थिती ही निश्चित आहे लक्षामध्ये. आणि म्हणून तर शास्त्रज्ञ इथून चंद्रावर ग्रह पाठवू शकता, उपग्रह, यान पाठवू शकता. एक लक्षात घ्या, आपण लाखो किलोमीटर वेगाने फिरणाऱ्या ग्रहावरती उभे आहोत शांतपणे, अतिशय बिनधास्त.
ही जादू आहे फार मोठी, ही तिथींमुळे आहे. आणि म्हणून या तिथींचा जो अभ्यास आहे हा शाश्वत आहे. बाकी तुम्ही जे इसवी सन वगैरे मोजता 2026 हे आत्ता सुरू झालेलं आहे. तिथींनुसार जे अभ्यास आहे हा हजारो वर्षांपूर्वीपासून आहे लक्षामध्ये. आणि म्हणून तिथी जी आहे ती या ब्रह्मांडामधील जी आमची स्थिती आहे त्या स्थितीचं काय करते, वर्णन करते. मग त्या तिथीनुसार भौगोलिक घटना घडतात आणि त्या भौगोलिक घटनांचाच परिणाम कोणावर होतो, आमच्या. कारण हा बी एक भूगोल आहे, हा बी फिरतोय ना, घरी जा, ऑफिसला जा, गावाला जा, शाळेत जा, हा बी गोल फिरतो इकडे तिकडे. आणि दुसऱ्या अवस्थेमध्ये हा गोल जन्माला येतो, परत मातीत जातो, परत जन्माला येतो, परत मातीत जातो, याचं पण चक्र चालू आहे. म्हणजे आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे, वेळेबद्दल आम्ही बोलतो तेव्हा पहिलं तर का नवीन वर्ष पाहिजे हे त्याचं कारण आहे, हे ह्या भौगोलिक परिस्थितीला काय आहे, अनुरूप आहे. जर नव्याने सुरुवात करायची तर थंडीमध्ये जीवन थंड झालेलं असतं, स्थिर झालेलं असतं, गर्भधारणेचा काळ असतो. आणि खऱ्या अर्थाने बहराचा जो काळ आहे, वसंत ऋतू, ज्याला ऋतूंचा राजा असं म्हणतात, म्हणजे फेब्रुवारी आणि मार्च या महिन्यामध्ये जेव्हा होळी झाली ना, तिथून पुढे सुरुवात झाली. ह्या वसंत ऋतूमध्ये तुम्ही जर पाहिलं तर सगळीकडे ह्या निसर्ग, ही प्रकृती काय करते, बहरामध्ये आलेली आहे. आणि तुम्हालासुद्धा बहरून येण्याची ही सर्वात मोठी काय आहे, चांगली संधी आहे. मग सद्गुरू काय म्हणतात की जर ही वेळ अनुकूल आहे आणि तुम्ही पण प्रकृतीचा एक हिस्सा आहात तर तुम्ही पण ह्या झाडासारखं, फुलांसारखं, फळांसारखं बहरलं पाहिजे. मग तुम्ही इतर वर्षभर बहरू शकत नाही का, बहरू शकता ना, बहरण्याची काही समस्या नाही आहे. पण तुम्हाला खूप शक्ती लावावं लागेल, खूप तुम्हाला साधना दीर्घकाळ करावी लागेल. आणि एवढं करूनही तुमची साधना व्यर्थ जाण्याची काय आहे, शक्यता आहे. तुम्हाला आत्ता ती सहज साध्य होऊ शकते. तुम्हाला पावसाळ्यात आंघोळ करायची, सोपं आहे की नाही एकदम, काही नाही, पावसात जाऊन उभं राहायचं आहे, आपोआप आंघोळ. शॉवरची गरज नाही, लाईटची गरज नाही, पाण्याची गरज नाही, काहीच गरज नाही. आणि वरून शुद्ध, शंका घ्यायला जागा नाही, 7 pH डॉट पाणी तुम्हाला मिळेल, जिवंत पाणी, ऊर्जावान करणारं पाणी. तुम्ही कधी पावसामध्ये भिजलात की नाही मला माहीत नाही, म्हणजे मजबुरीने भिजणं वेगळं आणि स्वतःच्या इच्छेने भिजणं वेगळं. तुम्ही स्वतःच्या इच्छेने जर पावसामध्ये भिजलात तर तुम्हाला त्याचा आनंद मिळेल, कारण तुम्ही ग्रहणशील असले पाहिजे. तुम्ही ग्रहणशील असाल तर भिजाल पावसामध्ये. तुम्ही ग्रहणशील असाल तर त्या होळीच्या अग्नीच्या ज्वाळांचा आनंद घ्याल, त्या अग्नीला ग्रहण कराल. तुम्ही जिवंत असाल तर थंडीमध्ये असलेल्या थंडीला ग्रहण कराल, बरोबर आहे. तुम्ही या शरीराला ग्रहणशील बनवलं पाहिजे. आणि जर ग्रहणशील बनलं तर परिवर्तनशील बनेल, हे लक्षात ठेवा. जेव्हा एखादा पदार्थ स्वतःमध्ये उष्णतेला धारण करतो तेव्हा स्वतःमध्ये काय करतो, तो परिपक्वता आणतो. आपल्याला एक कळणं गरजेचं आहे की माणूस म्हणून आम्ही जन्माला आलो. माणसाच्या जीवनामध्ये जे एक तृप्ती पाहिजे, माणसाच्या जीवनामध्ये एक समाधान पाहिजे, आणि ते स्वतःपुरतं झालं, पण दुसऱ्यांसाठी आपल्याकडे काहीतरी उत्साह पाहिजे, आनंद पाहिजे. मग तो आनंद देण्यासाठी तुम्ही आनंदी पाहिजे. तुम्ही जर आनंदी असाल तर तुमच्या जीवनाला काय आलेलं आहे, बहर आलेलं आहे. अहो मोराकडं बघा, जेव्हा पाऊस येतो तो काय करतो, नाचू लागतो. पावसा नावाचा पक्षी मोठमोठ्याने आवाज करू लागतो, त्याला चातक असं पण म्हणतात, बरोबर आहे. म्हणजे जेव्हा हा निसर्ग बहरून येतो तेव्हा ह्या प्राण्यांना सगळ्यांना कळतं. ह्या प्राण्याला का कळत नाही, हां, कारण ह्या प्राण्याने स्वतःच्या जीवनामध्ये मेंदू नावाच्या अवयवाबरोबर खेळ करून त्यांनी एक गुंता तयार केलेला आहे. आणि त्या गुंत्यामध्ये तो एवढा गुंतलेला आहे की त्याला आपलं अस्तित्व काय आहे, आपलं जीवन काय आहे, आपल्या ह्या जीवनाचा आनंद काय आहे आणि कशासाठी हा सगळा अट्टाहास आहे, ह्याच्यापासून तो पूर्ण भरकटून गेला आहे. त्याला जन्माला आल्यापासून कानामध्ये सांगणारे लोक 5व्या दिवशी कानामध्ये बोलतात, नाव ठेवायच्या दिवशी कानामध्ये बोलतात. पहिलं नाव त्याच्या कानात बोलतात, कोणाच्या, त्या बाळाच्या. स्टॅम्प मारतात त्याला, दुसरा स्टॅम्प शाळेत गेल्यावर, तिसरा स्टॅम्प लग्न झाल्यावर, आणि चौथा स्टॅम्प नोकरीला लागल्यावर. मग पुढे चालू आहे, बाप झाल्यावर, जीवनामध्ये एखादं पद मिळवलं, प्रतिष्ठा मिळवली तेव्हा पण स्टॅम्प मिळतात.
त्या स्टॅम्पला आपली ओळख समजून माणसं आयुष्यभर जगतात. मला माझं नाव घेतलेलं फारसं आवडत नाही. का बरं आवडत नाही? ज्या शब्दांनी मी सर्व समावेशक वाटेल अशा शब्दांनी तुम्ही मला हाक मारली तर मला ती जास्त आवडेल. तुम्ही नुसते सर म्हटले तरी मला आवडेल, कारण सर खूप आहेत या जगामध्ये. माझी ओळख विशेष न होता ती सामान्य कशी होईल? जेव्हा तुम्ही मुखेकर म्हणाल तेव्हा आम्ही फक्त मुखेकरांपुरता मर्यादित होऊन जातो. मला अशी ओळख नको आहे. ते गुदमरतो जीव माझा. तुम्हाला हे कळणं गरजेचं आहे की जेव्हा तुमच्या जीवनाला फळ येतं तेव्हा तुम्ही सर्वांचे असता. बघा, फळ आलेलं झाड सगळ्यांना आवडतं. वांजोटं झाड कोणाला आवडत नाही. त्याला कोणी दगड पण मारित नाही. तुम्हाला लोक दगड मारताय म्हणजे तुम्हाला काय आलेले? हां, कडू असतील, गोड असतील, पण आलेले फळं आलेले. वांज राहण्यापेक्षा कडू फळ पण चालेल, काही अडचण नाही. ते कुठल्या तरी आजारावर औषध असेल. संत कबीरदास असं म्हणतात की बडा हुआ तो क्या हुआ, जैसा पेड़ खजूर. जो सावली पण देत नाही त्याच्या खाली सावली पण पडत नाही, आणि पक्ष्यांना त्याचं फळ बी खाता येत नाही. फळ एवढं उंच लागतं की माणूस खाऊ शकत नाही, आणि त्याला सावलीच नसते म्हणून पक्षी बसत नाही. लक्षामध्ये म्हणजे ही विडंबना आहे माणसाच्या जीवनाची. मग तुमचं जीवन जर त्या खजुराच्या पेडासारखं जर असेल तर ते व्यर्थ आहे, बरोबर आहे की नाही? म्हणून तुम्हाला काय लागले पाहिजे? फळ लागलं पाहिजे. फळ लागलं पाहिजे म्हणजे तुम्ही स्वतःचं जीवन कसं बनवलं पाहिजे? तुम्ही किती श्रीमंत आहात, कोणत्या पदावर आहात, तुम्ही काय काम करता आहात, तुम्ही कसे दिसता, सुंदर आहात, काळे आहात, गोरे आहात, स्त्री आहात, पुरुष आहात, गरीब आहात, श्रीमंत आहात, लहान आहात, मोठे आहात, काही फरक पडत नाही. तुम्ही आनंदी आहात का, हे फार महत्त्वाचं आहे लक्षामध्ये. मग तुम्ही आनंदी जर असाल आणि तुमचा प्रत्येक क्षण जर उत्सवात असेल तर तुमच्या जीवनाला काय आलेलं आहे? फळ आलेलं आहे. हे त्याचं लक्षण आहे. तुम्हाला सर काय फळ आलं पाहिजे आमच्या जीवनाला? नाही, आनंदाचं आणि शांतीचं फळ आलं, सेवेचं फळ आलं. तुम्हाला सेवा करावीशी वाटली पाहिजे. तुम्हाला दुसऱ्याला आनंद द्यावा असं वाटलं पाहिजे, आनंदी करावं असं वाटलं पाहिजे. तुम्ही माणसांना जर एखादा विनोद सांगितला तर माणसं नाराज होतात. ते म्हणतात माझ्या विनोद करतो का? आता तू स्वतःच विनोद आहे, तुझ्यावर काय विनोद करतो? आहे का नाही? जोकरवर काय विनोद करावा? माणसाने आपलं स्वतःचं जीवन आज काय बनवून टाकलेलं आहे? जोकर बनवून टाकलेलं आहे, बरोबर आहे. आणि म्हणून सद्गुरूंना सांगावं लागले की आत्ता वेळ आहे, या वसंत ऋतूमध्ये ही सगळी प्रकृती तुम्हाला सहकार्य करण्यासाठी अनुकूल आहे. तर तुम्ही काय करा? तुमचं जीवन बहरून आणा. मग जीवन बहरून आणण्यासाठी काय गरजेचं आहे हो? सात्विक आहार घ्या, सदाचाराने वागा, सत्य वचन बोला, सत्संग करा, सुविचार करा, सन्मार्गावर चला, सत्पात्री दान करा, आणि तुमचा स्वतःचा सुस्वभाव बनवा. सुमनम सोबत राहा. तुम्हाला ज्यावेळेस सत्यम शिवम सुंदरम कळेल तेव्हा समजायचं आपलं जीवन काय झालेलं आहे? बहरून आलेलं आहे. आणि मग असं बहरून आलेलं जीवन जे आहे हे परिवर्तनाशिवाय होऊ शकत नाही असं सद्गुरू म्हणतात. मग परिवर्तन म्हणजे काय? जेव्हा तुम्ही दुधाचं दही कराल, दह्याचं लोणी काढाल आणि त्याला उकळवाल तेव्हाच तुमचं जीवन काय होणार आहे? शाश्वत होणार आहे. मग तसंच माणसाचं आहे. माणसाचं जीवन शरीराच्या स्तरावरून, मनाच्या स्तरावरून. आज मला सांगा, सहज सकाळी आम्ही मॅन्युअल गाडी चालवत होतो. आता काय मी ॲटोमॅटिक गाडी चालवायची सवय आहे, कित्येक महिन्यांपासून, वर्षांपासून ॲटोमॅटिक गाडी चालवतो. मग अचानक एक दिवस मॅन्युअल गाडीवर बसायची वेळ आहे. तर भाऊंना म्हटलं, मॅन्युअल गाडी बसल्या बसल्या लगेच शरीराने ॲक्सेप्ट केली. म्हणजे असं वाटलं नाही की बाबा मी फार दिवसांनी बसलो आहे किंवा पहिल्यांदा बसलो आहे. असं वाटतं की रोज मी ह्याच गाडीने प्रवास करतो. एवढी सहज तिला हाताळलं, ती मी गप्पा मारता मारता. म्हणजे ह्या शरीराला याची किती काय जाणीव आहे, किती बोध आहे, बरोबर आहे.